नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आत्ताच थारचं आमदार केसरी मैदान संपन्न झालं. मथुरची सेमीला हार झाली, परंतु तोसुद्धा आता आगामी मैदानात मोठा कमबॅक करेल आणि बकासूरला मित्रांनो गुलाल भेटला. बकासूर आणि सर्जा 10-10ला त्या गाडीचंसुद्धा खूप खूप अभिनंदन. तर अखंड महाराष्ट्राचे लाडके दोन नंदी कोणत्या मैदानात पळणार ही प्रेक्षकांना नेहमी आतुरता लागली असते. तर मित्रांनो, येत्या 11 तारखेला वारगुडलासुद्धा मैदान आहे आणि मित्रांनो 12ला 2 लाखाचं मैदान आहे मुळशी येथे. कोंडावळे केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान. तर 11ला किंवा 12ला या 2 मैदानापैकी एका मैदानामध्ये आपला बकासूर पळताना दिसू शकतो. मुळशीचं सुद्धा मोठं मैदान आहे आणि होम ग्राउंड आहे बकासूरसाठी. तिथे बकासूर गुलाल सोडत नाही. तर कोंडावळे केसरी मैदानात बकासूर पळण्याची दाट शक्यता आहे. त्याच्यानंतर मित्रांनो, मथुर आणि सिकंदरची थार मैदानात हार झाली होती. तर मथुर नक्की कोणत्या मैदानात? तर मित्रांनो, मला वाटते मथुर आता आगामी जे मुंबईमध्ये बिंजोडचं मैदान असेल त्याच मैदानात आपला मथुर पळताना दिसेल. त्याच्यानंतर 3 फेऱ्यामध्ये मला वाटतं डायरेक्ट आता कोरेगाव हिंद केसरीसाठी कधीच गुलाल सोडत नाही. त्या मैदानात डायरेक्ट 3 फेऱ्याच्या मैदानात मथुर दिसेल. परंतु त्याच्या आधी आपला मुंबईमध्ये जी बिंजोडची मैदानं आहेत तिथे मथुर आपल्याला पळताना दिसेल. तर अपडेट आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात. मथुर मित्रांनो नक्कीच कमबॅक करेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. दोन्ही नंदींना आगामी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा.